मंडळी, मोस्ट वॉन्टेड गुंड अण्णा लष्करीच्या पायावरती गोळी मारून मुसक्या आवळणारे दबंग अधिकारी सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगरचे नवे एसपी म्हणून नियुक्ती झाली आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरात धडाकेबाज कारवायांमुळे शहरावरती छाप सोडणाऱ्या डीसीपी नितीन बगाटे यांची बदली होत त्यांच्या जागी डीसीपी सोमय मुंडे यांची बदली झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत, त्या पाहता घारगे आणि मुंडे हे गुन्हेगारांचे कर्दन काळ म्हणून आलेत एवढं मात्र नक्की। याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झालाय। याआधी राज्यामध्ये 8 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर गुरुवारी 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळालेत। बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सोमनाथ घारगे आणि सोमय मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे। तेव्हा पाहूयात कुख्यात गुंड अण्णा लष्करेवरती कारवाई करणारे आणि सोने तस्करीसह गुन्हेगारीला आळा घालणारे अधिकारी सोमनाथ घारगे नेमके कोण आहेत। सोबतच गुन्हेगारांचे कर्दनकाळ बनून आलेले सोमय मुंडे यांचीही कारकीर्द कशी राहिली आहे। मुंडे आणि घारगे गुन्हेगारीला आळा घालण्यात यशस्वी होणार का, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडेन, तुम्ही पाहताय विषयच भारी। सुरुवातीला कोणाशी कुठे बदली झाली आहे यावर एक नजर टाकूयात। कोकण विभागातील रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळालेले आहेत। सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे। आंचल दलाल यांची रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झालेली आहे। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावरती तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नितीन बगाटे यांची रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे। रितू खोकर यांची धाराशिवचे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे। या व्यतिरिक्त अर्चित चांडक यांच्याकडे अकोल्याचे पोलीस अधीक्षक पद सोपवण्यात आलेले आहे। तर योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे आणि जयंत मीना यांची लातूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मंडळी, छत्रपती संभाजीनगर हे शहर गुन्हेगारीच्या यादीत दुर्दैवाने मागे राहिलेलं नाहीये, पण आता हे चित्र बदलण्याची दाट शक्यता आहे, कारण शहरामध्ये गुन्हा घडूच नये यासाठी झटणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तथा राष्ट्रपती शौर्य चक्र प्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची शहराच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। 2016च्या बॅचचे आयपीएस मुंडे यांच्या सेवेची सुरुवात वैजापूर पोलीस ठाणे प्रभारी म्हणून झालेली होती आणि त्यानंतर अमरावती इथं उपअधीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय। गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असताना नोव्हेंबर 2021 मध्ये छत्तीसगडच्या सीमेलगतच्या घनदाट जंगलामध्ये जवळपास 100वरती नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत मुंडे यांनी सहकाऱ्यांसोबत साहसी लढा दिला। यात कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झालेला होता। यांच्या या साहसी कृत्यासाठी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 मे रोजी शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता। देगलूरमध्ये शालेय शिक्षण झालेल्या मुंडे यांनी साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमधून 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर देहरादून येथील इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण घेऊन हैदराबादमध्ये उच्च माध्यमिकची पदवी घेत पुढे पवई IITM मधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। सध्या ते छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारांचा कर्दन काळ बनून आलेले आहेत आणि त्यांच्या येण्याने शहरातील गुन्हेगारीला थोडा तरी आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जाते। यानंतर आहेत आरटीओ कारभाराच्या पोलखोलसह कुख्यात नांगऱ्या टोळीचा सामना करणारे सोमनाथ घारगे। घारगे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट 2006 ते 23 जानेवारी 2009 या कालावधीत श्रीरामपूर इथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं होतं। या काळामध्ये त्यांनी कुख्यात गुंड अण्णा लष्करेच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी थेट गोळीबाराची कारवाई केलेली होती। त्यावेळी त्यांनी डायरेक्ट अण्णा लष्करेच्या पायावरती गोळी झाडून त्याला जखमी करत त्याच्या मुसक्या आवळलेल्या होत्या। याशिवाय परराज्यभरात सफारी पेढीवरती दरोडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। सोबतच परराज्यातून चोरी करून आणलेल्या ट्रकवरील बॉडी आणि चेसी नंबर बदलून त्याची श्रीरामपूर आरटीओ मधून पासिंग करण्यात येत असल्याचं प्रकरण त्यांनी बाहेर काढलेलं होतं। यामुळे आरटीओचा कारभार चव्हाट्यावरती आणला गेलेला होता। या प्रकरणातील टोळीला सध्या जेरबंद केलेलं होतं। सोमनाथ घारगे यांनी पूर्वी श्रीरामपूर इथे पोलीस उपअधीक्षक पदावरती कारकीर्द गाजवलेली आहे। साधारण 2007 साली श्रीरामपूर न्यायालयाच्या आवारामध्ये दुहेरी हत्याकांडाच्या सुनावणी दरम्यान टोळी युद्धाचा भडका उडालेला होता। यावेळी नेवासे इथल्या अण्णा लष्करे
लष्करे हा आपल्या साथीदारांसह एका टोळीला समर्थन करण्यासाठी आलेला होता। तेव्हा घारगे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने मोर्चा सांभाळत आरोपींचा पाठलाग केला। मोरगे वस्ती परिसरातील शेती महामंडळाच्या जागेत स्वतः घारगे यांनी अण्णा लष्करे याच्या पायावरती गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतलं। हा थरार आजही श्रीरामपूरकर विसरलेले नाहीत। यातली दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात कुख्यात नांगऱ्या टोळीने राज्यभर दरोडे टाकत धुमाकूळ घातलेला होता। त्यात बेलापूर, कोपरगाव, कोळपेवाडी, भानसहीवरे आणि इतर ठिकाणी सफारी पेढ्यावरती भर दिवसात दरोडे टाकत दहशत निर्माण केली जात होती। तेव्हा नांगऱ्या टोळीवरती मोकोका अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा तपास सुद्धा सोमनाथ घारगे यांच्याकडेच होता। तसेच श्रीराम नवमी यात्रेवेळी दोन समाजातील टोळके मोठ्या संख्येने समोरासमोर आल्यानंतर सोमनाथ घारगे आणि शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक विजय पाटील यांनी पिस्तूल हातात घेत दोन्ही बाजूच्या जमावाला शांततेचं आवाहन करता हा वाद मिटवलेला होता। देवळाली इथल्या बबलू पंडित या चिमुकल्यांच्या हत्याकांडाचा तपास सुद्धा त्यांच्याकडेच होता। याशिवाय त्यांनी सोनं तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणात 50 तोळ सोनं जप्त करून तस्करीच्या रॅकेटला खीळ बसवलेली होती। इराणी टोळीवर सुद्धा त्यांनी कठोर कारवाई करत गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यांच्या या सगळ्या धाडसी आणि परिणामकारक कारवायांमुळे त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यशस्वी अधिकारी म्हणून ओळख मिळाली। त्यांचा थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि समाजमन जपण्याचा दृष्टिकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो। आता सोमनाथ घारगे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सूत्र हातात घेताना त्यांच्या अनुभवाचा आणि धाडसी स्वभावाचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्याला होणार आहे। राकेश ओला यांच्या कार्यकाळामध्ये शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते आणि पोलीस वसाहतींचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला होता। आता घारगे यांच्या पुढे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान आहे। विशेषतः वाळू माफिया, अवैध धंदे आणि संघटित गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना पोलीस दलाची संख्या वाढवणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे। घारगे यांनी यापूर्वी रायगड इथे पोलीस अधीक्षक म्हणून केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत। त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतंय? घारगे आणि मुंडे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर मधील चित्र बदलू शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।